नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळ्यांनी आग्रह केल्यामुळे विशू हा उखाणा घेत असतो आणि तो खूप सुंदर असा उखाणा घेतो. त्यातील शेवटची लाईन असते, शुभ्राची आणि माझी रबने बना दी जोडी. आता हे ऐकून पृथ्वीदादा म्हणतात की विशू तोड नाही या तुझ्या उखाण्याला. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री छान सांगितला उखाणा. तर श्री म्हणते की नाही मी नाही सांगितलं, त्यांनीच घेतलाय. विशू म्हणतो की हो त्यांनी सांगितलं तर मला की शुभ्राला हे आवडतं ते आवडतं असं यमक जुळवायचं. आणि तो म्हणतो की शुभ्राला विचारतो की आवडलं ना शुभ्रा. तर शुभ्रा म्हणते की हो वेगळा होतं जरा पण आवडला मला. आणि खरा पारंपरिक उखाणा कसा घेतात ना ते अगस्त्य यावेळेस घेऊन दाखवेल. आणि ती म्हणते की अगस्त्य सांग बघू उखाणा आणि माझं नावसुद्धा घे. हे ऐकून सगळेजण शॉक होऊन शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा म्हणते की नाही म्हणजे विशू डार्लिंग आमच्या आहोंनासुद्धा कळेल ना की कसा घ्यायचा पारंपरिक उखाणा ते. मग अगस्त्य म्हणतो की नाही नको, मी काय मास्टर नाही आहे त्याच्यामध्ये. मग शुभ्रा म्हणते की पण अगस्त्य प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग अगस्त्य म्हणतो की बरं. म्हणून तो म्हणतो की प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल. श्रीच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला हूल. हे ऐकून शुभ्राला खूप राग येतो. आता शुभ्रा अगस्त्याला म्हणते की अगस्त्य तू प्लीज मला मदत करशील का. अगस्त्य म्हणतो की काय. तेव्हा शुभ्रा म्हणते की तू मला उखाणा घ्यायला हेल्प कर ना, म्हणजे मी पण असा चांगला उखाणा घेऊ शकेल आणि विशूला आवडेल. विशू आवडेल ना तुला असं ती विशूला विचारते. आणि श्रीला म्हणते की जाऊबाई तुम्ही माझ्या नवऱ्याला मदत केलं मग आता तुमच्या नवऱ्यांनी मला मदत केली पाहिजे ना उखाणा घ्यायला. आणि गेम खेळायचा आहे तर फेअर गेम खेळला पाहिजे, त्यामुळे अगस्त्य मला हेल्प करशील. तेव्हा सुलक्षणाताई म्हणतात की हो बरोबर बोलते शुभ्रा. अगस्त्य श्रीकडे बघून श्रीला खुणावून विचारतो की काय. तेव्हा श्रीसुद्धा त्याला खुणावून सांगते की हो जा. मग अगस्त्य शुभ्राच्या कानामध्ये जाऊन उखाणा सांगायला लागतो. तेव्हा शुभ्रा म्हणते की 1 मिनिट अगस्त्य मला काहीच कळत नाही, परत एकदा सांगशील का. अगस्त्य आणि शुभ्राकडे बघून सुलक्षणाताई स्वतःशीच म्हणतात की हाच जोडा परफेक्ट दिसतोय अगदी. विशूने जरा घोळ घातला नसताना तर आज आपण असं म्हणून त्या थांबतात आणि म्हणतात की पण असो. आता इकडे अगस्त्य शुभ्राला उखाणा सांगत असतो. शुभ्रा उखाणा घेते. मग शुभ्राचा उखाणा ऐकून पृथ्वीदादा म्हणतात की विशू तुला आणि शुभ्राला अचूक शोधून काढले आईने. आता यानंतर सुलक्षणाताई म्हणतात की पुरे झालं, आवरा आता हा पोरखेळ पटापट. आता अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई तुझ्यासाठी मी खास सुरळीच्या वड्या केल्या, तू एकदा ट्राय करशील प्लीज. असं म्हणून तो सुलक्षणाताईंच्या ताटात सुरळीच्या वड्या ठेवतो. सुलक्षणाताई रागाने ते बाहेर बाजूला काढून ठेवतात. मग विशू म्हणतो की आई त्याने एवढं प्रेमाने केलं आहे तुझ्यासाठी आणि तू एवढी का चिडली आहेस त्याच्यावरती, त्याने असं काय केलं आहे. तर सुलक्षणाताई म्हणतात की विशू जेवताना बोललेलं आवडत नाही मला, माहीत नाही का तुला, चुपचाप जेवा सगळेजण. तेव्हा विशू म्हणतो की सगळेजण थांबा, आज माझी फॅमिली सगळेजण एकत्र जेवावं अशी माझी इच्छा आहे. आणि तो पृथ्वीदादांना विचारतो की मयुरी वहिनी आणि परी कुठे आहेत. तेव्हा पृथ्वीदादा सांगतात की अरे परीचा प्रोजेक्ट आहे ना ते त्याच्यामध्येच बिझी आहेत. तेव्हा विशू म्हणतो की अच्छा. आणि तो स्वीटी वहिनींना म्हणतो आणि श्रीलासुद्धा म्हणतो की स्वीटी वहिनी आणि टीचर ताई तुम्हीसुद्धा बसा ना. तेव्हा सुलक्षणाताई स्वीटी वहिनींना म्हणतात की बस स्वीटी जेवायला. मग तेव्हा स्वीटी वहिनीसुद्धा जेवायला बसतात. मात्र श्री तिथेच उभी असते. मग श्री म्हणते की तुम्ही बसा सगळे, मी सगळ्यांना वाढते जेवण. तेव्हा विशू म्हणतो असं कसं काय टीचर ताई, पूर्ण फॅमिली म्हणजे तू पण आलीस ना त्यात, तू पण बस जेवायला इथे माझ्या जागी बस. तितक्यात शुभ्रा एकदम रागाने ओढून म्हणते की काही गरज नाही आहे त्याची. त्यावेळेस सगळेजण शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा सावरत म्हणते म्हणजे आपल्यासाठी ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे ना म्हणून म्हटलं, त्यामुळे तुम्ही उभे राहून जेवून बरं दिसतं का आणि आपण या सगळ्यांचा डिसरिस्पेक्ट केल्यासारखं होईल ना म्हणून. यावर श्री म्हणते की विशू भाऊ बरोबर म्हणते ही, तुम्ही बसा मी जेवेन नंतर. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री विशू भाऊची इच्छा आहे तर बस नाही ते. असं म्हणून तो थोडासा साईडला सरकतो आणि म्हणतो की तू इथेच बस चालेल ना, असं तो सगळ्यांकडे बघून म्हणतो. श्री आश्चर्याने अगस्त्याकडे बघायला लागते. अगस्त्य म्हणतो की अगं बस ना, एवढी जागा पुरेल ना तुला आणि दोघं एका ताटात जेवू की आपण, त्याला काय हरकत आहे. असं म्हणून तो जबरदस्तीने त्याच्यासोबत श्रीलासुद्धा बसवतो. हे बघून सुलक्षणाताई रागाने उठून उभा राहतात.
तेव्हा विशू म्हणतो की अगं आई तू का उठलीस, आणि मग सुलक्षणाताईंना बघून श्री घाबरून उठते. तेव्हा विशू श्रीला सुद्धा विचारतो की टीचर ताई तू का उठलीस. अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो की आई अगं कुठे चाललीस तू. तेव्हा सुलक्षणाताई म्हणतात की आमचं थोडंसं काम आहे ते करून येतो आम्ही. तेव्हा विशू म्हणतो की आई आजच्या दिवस तरी काम बाजूला ठेव ना प्लीज माझ्यासाठी. हे ऐकून सुलक्षणाताई बसतात. आता शुभ्रा सगळ्यांना म्हणते की माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि त्यासाठी मला किचनमध्ये जावं लागेल. मग श्री म्हणते नेऊ का मग तुला, तुझ्या हाताला लागलं आहे ना. तर शुभ्रा चिडून म्हणते की काही गरज नाही त्याची, जाईन माझं मी, लागलं आहे मला पण मी करेन मॅनेज एकटीने सगळं, असं म्हणून शुभ्रा सरप्राईज देण्यासाठी असं म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे स्वीटी बहिणी आदित्यदादांना विचारते की काय सरप्राईज असेल. तर आदित्यदादा म्हणतात की आता कळेलच की आपल्याला काय आहे ते. तितक्यात तिथे शुभ्रा खीर घेऊन येते आणि सुलक्षणाताईंच्या पुढे ठेवत म्हणते की आईसाहेब मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी खीर बनवले, तुम्हाला आवडते ना म्हणून तुमच्यासाठी खास. हे बघून सुलक्षणाताई खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे वा. मग शुभ्रा म्हणते की घर सुंदर दिसतं ते इथे राहणाऱ्या माणसांमुळे, आणि या घरातली माणसंच जर एकत्र नसतील तर हे घर कसं सुंदर दिसणार. सगळे शुभ्राचं बोलणं ऐकत असतात आणि तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. सुलक्षणाताई विचारतात की म्हणजे. शुभ्रा म्हणते की आईसाहेब तुम्हाला माझ्यासाठी जर काही करायचं असेल ना तर प्लीज एक गोष्ट कराल का माझ्यासाठी. सुलक्षणाताई विचारतात की काय. शुभ्रा म्हणते की आईसाहेब प्लीज अगस्त्य सोबत असलेला अबोला प्लीज बंद करा, आणि म्हणते की आईसाहेब मला हीच भेट हवी आहे तुमच्याकडून, दुसरं काहीच नको. सुलक्षणाताई थोड्याशा इमोशनल होतात आणि म्हणतात की शुभ्रा बाळा तुझ्यासाठी माग काहीतरी, इतरांसाठी नको. शुभ्रा म्हणते की आईसाहेब मी माझ्यासाठीच मागते आहे, जसं हे घर माझं आहे तसंच आईसाहेब इथली माणसंसुद्धा माझी आहेत, आणि माझ्या माणसांमध्ये स्पेशली ती माणसं एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात, ती अशी नाखुश असलेली मला नाही आवडणार. आणि ती श्रीकडे बघून म्हणते की एका क्षुल्लक गोष्टीमुळे त्यांच्यात अबोला असलेला सुद्धा आवडत नाही आहे मला. आईसाहेब हे घर सुखी तर मी सुखी. आईसाहेब त्या लाखाच्या नेकलेसपेक्षा मला ही नाती लाख मोलाची वाटतात. आमच्या लग्नाची हीच भेट समजेन मी. आईसाहेब अगस्त्यने इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी सुरळीची वडी बनवली होती आणि तुम्ही ती काढून ताटातून बाजूला ठेवली. तो काही बोलला नाही पण त्याच्या मनातले अश्रू मला दिसले आईसाहेब, कारण माझं प्रेम आहे असं म्हणून ती थांबते आणि सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रा म्हणते की आय मीन माझं प्रेम आहे या घरावर, या घरातल्या सगळ्या माणसांवर, आणि एवढंच कशाला तुमच्या मनालाही वाईट वाटलं ना आईसाहेब. नाही म्हणजे आईसाहेब आई आणि मुलातला हा दुरावा खरोखर मला आवडत नाही आहे, आणि प्लीज तुमचा हा अबोला सोडा आणि बोला त्याच्याशी माझ्यासाठी. आणि म्हणते की तुमच्या लाडक्या सुनेसाठी तुम्ही एवढं नाही का करणार आईसाहेब. खरं तर मला एका आईला आणि तिच्या मुलाला एकत्र येताना बघायचं आहे. सुलक्षणाताई खूप इमोशनल होतात. सगळेच सुलक्षणाताई आता काय बोलणार असं म्हणून त्यांच्याकडे बघत असतात. सुलक्षणाताई काहीच न बोलता शांतपणे अगस्त्यने जी वडी बनवली होती ती त्यांच्या ताटात घेतात आणि ती वडी खातात. सगळेजण खूप खुश होतात. सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की छान झाली आहे वडी अगस्त्य, अगदी पूर्वीसारखी. आणि त्या म्हणतात की अगस्त्य जशी ही चव टिकून आहे ना तशी नातीही टिकून राहतील याची काळजी घे. अगस्त्य उठून सुलक्षणाताईंजवळ जातो आणि म्हणतो की थँक्यू आई, आणि त्यांना मिठी मारतो. सुलक्षणाताई खूप इमोशनल झालेल्या असतात आणि सगळेच त्यांना पुन्हा एकत्र बघून खुश होतात. अगस्त्य म्हणतो की आई तू माझ्यावर चिड, माझ्यावर रागव, मला ओरड मार, पण प्लीज प्लीज परत असा अबोला धरू नकोस. तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही. सुलक्षणाताई रडत म्हणतात की तुझ्या एकट्याचं आयुष्य नाही माझंसुद्धा, पण जे झालं ते झालं, यापुढे कधीच नाही रागवणार तुझ्यावर. शुभ्रा म्हणते की अगस्त्य आईसाहेबांना भरव ना तुझ्या हाताने. मग अगस्त्य सुलक्षणाताईंना स्वतःच्या हाताने भरवतो आणि अगस्त्य म्हणतो की आई तुला माहिती आहे का, श्री मला आधीच म्हणाली होती आई तुझ्या सगळ्या चुका माफ करेल, आणि श्री जसं म्हणाली तसंच झालं. थँक्यू आई. शुभ्राला अगस्त्याचा खूप राग येतो. सुलक्षणाताई रागाने म्हणतात की हा अबोला तुटला तो या मुलीमुळे नाही, शुभ्रामुळे सुटला. तिने स्वतःपेक्षा घरच्यांचा विचार केला, विसरू नकोस हे. शुभ्रा म्हणते की ठीक आहे आईसाहेब, एवढं काय त्यात. अगस्त्य शुभ्राला थँक्यू म्हणण्यासाठी हात पुढे करतो आणि म्हणतो की शुभ्रा खरंच थँक्यू. आणि तो श्रीकडे बघतो आणि त्याला त्याचं वचन दिलेलं आठवतं. श्री म्हणाली होती की वचन दे, तू दुसऱ्या कोणाच्याच हातात हात देणार नाही. आणि हे आठवून तो पटकन हात मागे घेतो आणि हात जोडून म्हणतो की खरंच मनापासून थँक्यू, तू आमच्यातला हा अबोला मिटवला, तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही.
नाही. शुभ्रा म्हणते की अरे अगस्त्य एवढं काय, मैत्रीसाठी मी एवढं करू शकते ना. आणि ती उठून अगस्त्याला मिठी मारते. अगस्त्य घाबरून श्रीकडे बघायला लागतो. सगळे शुभ्राकडे आश्चर्याने बघायला लागतात. शुभ्रा श्रीकडे बघून हसत म्हणते. मग सुलक्षणाताई म्हणतात की तुझ्या या स्वभावामुळे तू आम्हाला खूप आवडतेस शुभ्रा, म्हणूनच तू आमची लाडकी सून आहेस आणि असंच नेहमी सगळ्यांचा विचार करत राहा. विशू टाळ्या वाजवून म्हणतात की अरे ये होईना बात. मग सगळेच जण टाळ्या वाजवायला लागतात. विशू म्हणतो की आपण एक फोटो काढू. असं म्हणून तो शुभ्रा, अगस्त्य आणि सुलक्षणाताईंचा फोटो काढतो. श्री मनातच म्हणते की आई अंबाबाई थँक्यू, तुझ्यामुळे आई आणि लेकराचं दुरावलेलं नातं पुन्हा जुळलं. बाकीचं सांभाळायला तुझी ही लेक खमकी आहे. फक्त हा अबोला महत्त्वाचा होता. आणि आजचा भाग इथेच संपतो.